खरं तर संपूर्ण राज्यभरात पावसानं आता वेग पकडलेला आहे। मुंबई असेल, पुणे असेल किंवा कोकण किनारपट्टीवरही पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे। पुण्यात ऑरेंज अलर्टमुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर आपण पाहतोय मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची देखील शक्यता आहे। कोकणात पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये काल रात्रीपासून पावसाने जोर धरला, तर मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता सतर्कतेचा इशारा सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। ही तीन दृश्य बघा अतिशय महत्त्वाची आहे। मुंबई पुण्याला पाऊस झोडपणार आहे, कोकण किनारपट्टीवरही पावसाचा मारा झालाय, तर विदर्भ मराठवाड्यातही चिंतेचे ढग वाढत आहेत। तर मान्सूनपूर्व पावसासह जोरदार वाऱ्याचा फटका मासेमारी व्यवसायाला बसलेला आहे। अशात कोकणात खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमार नौका परत किनाऱ्यावर दाखल झाल्या। त्यामुळे यंदाचा हंगाम संपण्यापूर्वी नौका नांगरून ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर आलेली आहे। मासेमारी बंद झाल्याचा फटका मच्छीमारांना बसलेला आहे। आवक घटल्याने माशाचे दरही वाढलेले आहेत। तर रत्नागिरीच्या किनारपट्टीवरून याचाच आढावा आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी घेतला। बघूयात त्या ठिकाणची परिस्थिती। अवकाळी पावसाचा फटका मच्छीमारी व्यवसायाला बसलेला आहे। गेल्या 8 दिवसापासून मच्छीमारी नौका या बंदरामध्ये उभ्या आहेत, त्यामुळे जवळपास 25 कोटीचं नुकसान झाल्याचं मच्छीमारांचं म्हणणं आहे। आपण सध्या उभे आहोत रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदरामध्ये आणि या बंदरामध्ये शेकडो मच्छीमारी नौका या सध्या उभ्या आहेत। या वर्षीचा हंगाम आता हा अंतिम टप्प्यात आहे आणि या अंतिम टप्प्यात या सर्वच मच्छीमार नौका सध्या बंदरामध्ये विसावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। 31 मे पर्यंत हा मच्छीमारी हंगाम आहे आणि जवळपास हंगाम संपण्यापूर्वीच या मच्छीमारी नौका या किनाऱ्याला लागलेल्या आहेत। अवकाळी पावसामुळे आणि कमी दाबाचा पट्टा, त्याचबरोबर ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रामध्ये जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता। त्यामुळे अनेक नौका या सध्या किनाऱ्यावरती विसावलेल्या आहेत। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। तर सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसरात आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अवकाळी पावसाने जोर धरलेला आहे। त्यामुळे पाटण तालुक्यातील नवजा या ठिकाणी प्रसिद्ध ओझरडे धबधबा ओसंडून वाहतोय। ओझरडे धबधबा आता प्रवाहित झालाय। साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय ओझरडे धबधब्याची ही दृश्य समोर आहेत। पहिल्याच पावसामध्ये ठोसेघर धबधबा वाहू लागलेला आहे आणि त्यामुळे पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे वळताना दिसतायत। दाट धुकं आणि पावसाची संततधार त्यामुळे आता ठोसेघर धबधब्याचं रूप आणखीनच आकर्षित करते। निसर्गाचा अद्भुत चमत्कार डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटक ठोसेघरकडे जातात। मुंबईमध्ये पहाटेपासूनच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे। मुंबई शहरासह उपनगर परिसरामध्ये सध्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे। मुंबई आणि पश्चिम किनारपट्टी लगत जोरदार पाऊस बरसण्याची देखील स्थिती आहे। त्यामुळे आता नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। शिवाय महाराष्ट्रासह किनारपट्टी लगत असलेल्या इतरही अनेक राज्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला। तर मरीतून याचाच आढावा आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवेंनी घेतला। बघूया। हॅलो, मुंबईमध्ये आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे आणि सध्या मी मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये आहे। माझ्या अवतीभोवती तुम्ही बघू शकता मुसळधार अशा पावसाला सुरुवात झालेली आहे। समुद्राच्या लाटा किनारपट्टीवर येऊन धडकत आहेत आणि अशाच परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत की हा सगळा जो परिसर आहे तो अंधारलेला परिसर झालेला आहे। खरं तर आकाशामध्ये काळ्या ढगांनी गर्दी केलेली आहे आणि आपल्या समोरचा जो परिसर आहे तो संपूर्ण परिसर जो आहे तो मलबार हिलचा परिसर आहे। एवढा अंधार पडलाय की समोरच्या ज्या इमारती आहेत त्या देखील दिसेनाशा झालेल्या आहेत। या सगळ्या वातावरणामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी फिरण्यासाठी अनेक खरं तर नागरिकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। आपण पाहत आहोत की या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे सेल्फी काढण्यासाठी असेल किंवा मग थोडासा वेळ घालवण्यासाठी असेल
त्यासाठी म्हणून मुंबईकरांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। मुंबईमध्ये पावसाचा आनंद घेणं हा ही वेगळी गोष्ट असते, वेगळी मजा असते आणि आपण बघतो या ठिकाणी आपल्या कुटुंबासोबत येऊन सेल्फी घेणं असेल, मित्रांसोबत येऊन मस्ती करणं असेल, हा सगळं वातावरण आपल्याला आज या ठिकाणी मरीन ड्राईव्हवरती पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन प्रवीण चव्हाणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। थेट जाऊयात आता संभाजीनगरात, कारण संभाजीनगर जिल्ह्यातही आज सकाळपासून मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे। गेल्या 10 दिवसांपासून मराठवाड्यातल्या सगळ्याच भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस होतोय। आज सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे, मान्सूनपूर्व पाऊस पडतोय, त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामं खोळंबली आहेत। तर पुणे सातारा महामार्गावरील शिंदेवाडी ते कापूरहोळ पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि रस्त्याचं अपूर्ण काम आणि निकृष्ट दर्जा, त्यामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, पाणी साठलंय, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये। टोल देऊनही रस्ता खराब आणि वाहतूक कोंडी होत असल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। त्यात आज सुट्टीचा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात पुणे सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे। सातारच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। तर आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी गावचे शेतकरी महेश दरेकर यांच्या 3 एकरावरील शेतातील कांदा भिजला। जवळपास 300 गोणी कांद्याचा पावसामुळे चिखल झाला। वडिलांनी पिकवलेलं सोनं वेचण्यासाठी आता 6 वर्षांच्या मुलीसह कुटुंबाची धडपड सुरू आहे। दरेकर कुटुंबाची 5 महिन्यांची मेहनत पाण्यात गेली आहे। कांदा लागवडीसाठीचा 80 ते 90 हजारांचा खर्चही पाण्यात गेलाय। शाळेची फी भरतो, आता तुला नवी चप्पल घेऊन ट्रॅक्टर घेऊन आता आमचे कांदे पाऊस आता आमचे कांदे वाहून गेले साहेब, मला तुम्ही मदत करा। हे बघा आमचे कांदे सोडून कोण कशी गावात सगळा कांदा शेतात 3 एकर होता, त्याला खर्च सगळा मिळून 80-90 हजारापर्यंत झाला। खत, बियाणं, लावणं, मजुरी, सगळं त्याला फवारणी आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही, पण पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती। सगळा शेतातच कांदा होता, शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे। आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये आहे। त्याला आता आम्ही बोलणार तरी काय? आमची सरकारला एकच विनंती आहे की आमच्या कांद्याची आम्हाला नुकसान भरपाई द्या तुम्ही। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून। योगेश, आपण बघतोय 300 गोणी कांदा, त्याचं संपूर्ण चिखल झालंय, मोठं नुकसान झालेलं आहे, काय अपडेट या संदर्भात? नक्कीच बीडच्या आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी येथे महेश बापूराव दरेकर या शेतकऱ्याने 3 एकर मध्ये आपल्या कांद्याचे पीक 5 महिन्यापूर्वी घेतलं होतं। मात्र बीड जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्याला अवकाळी पावसाचे संकट पाहायला मिळत आहे आणि बीडच्या आष्टी तालुक्यातील बऱ्याच गावामध्ये पावसाने चांगल्या पद्धतीने झोडपल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याच पद्धतीने जे बापूराव दरेकर आहेत त्यांच्या देखील शेतामध्ये अवकाळी पावसाने फटका बसला। अवकाळी पावसाच्या फटक्यामध्ये जो कांदा लावला होता, कांदा पिकाची लागवड केली होती, तो कांदा काढणीला आला होता आणि कांदा काढत असताना पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। म्हणजे त्यांचं बाळ आहे, मुलगी आहे, ती मुलगी देखील टाव फोडताना पाहायला मिळत आहे। मग याच्यामधनं असं दिसतंय की जर हातातोंडात झालेलं पीक गेलेलं आहे, मग आम्ही आमची उपजीविका कशावर भागवायची, शाळेचा खर्च कशावर भागवायचा, तिची मुकली म्हणताना पाहायला मिळते। अवकाळी पावसाने बीड जिल्ह्यामध्ये मोठा फटका बसला आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडात झालेलं पीक आता वायाला गेल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद योगेश, दिलेल्या सर्व अपडेटसाठी। निश्चितच या ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। ज्यावर शेतकरी पूर्णतः अवलंबून होता तोच कांदा आता अगदी मातीमोल झाला असल्याचं बघायला मिळत आहे। एकीकडे कांद्याला मध्येच भाव असतो, मध्येच नसतो, अशी परिस्थिती असताना जर अवकाळी पावसामुळे देखील शेतकऱ्याचं नुकसानच होत आहे तर निश्चितच यामुळे शेतकरी वैतागलेला आहे। देशात आता चिंता वाढत चालली आहे। कशाची? तर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होती आणि झपाट्याने ही वाढ होतीये, त्यामुळे आरोग्य यंत्रणेसोबत नागरिकही चिंतेत वावरत आहे। अशात कोरोनाचा नवीन व्हेरियंट अर्थातच NB181 अधिक संसर्गजन्य असल्याचं देखील समोर आलेलं आहे। तज्ञांकडून हे सांगितलं जाते। मात्र नवीन व्हेरियंट संसर्गजन्य असला तरी त्याची लक्षणं सौम्य आहे।
रुग्णांमध्ये लक्षणं बहुतांशी सौम्य आहेत आणि ती मृत्यूस कारणीभूत ठरणारी नाही असं देखील सांगितलं जाते। मात्र तरीही नागरिकांनी काळजी घ्यावी आवाहन प्रशासनानं केलंय। जगात मृत्यूचं थैमान घालणारा कोरोना पुन्हा आलाय। त्यानं राज्यात पहिला बळीही घेतलाय। कोरोनामुळे कुणाचा मृत्यू झालाय आणि कोरोनापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्या, पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। राज्याची धाकधूक वाढली। कोरोनाचा राज्यात पहिला बळी। एकवीस वर्षीय तरुणाच्या मृत्यूनं खळबळ। क्रिकेटच्या स्कोअरबोर्डवरील आकड्यांप्रमाणे कोरोना रुग्णांची संख्या वाढतीये। त्यामुळे राज्याचं टेन्शन वाढलेलं असतानाच ठाण्याच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोरोनामुळे 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे। मात्र हॉस्पिटल प्रशासनानं यावर भाष्य करण्यास नकार दिलाय। ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। एवढी मोठी घटना असताना देखील दिवसेंदिवस कोविडचा प्रभाव वाढतोय। कोविडसाठी महानगरपालिकेच्या वतीनं 19 जे काही रुग्ण आहेत त्यांच्यासाठी व्यवस्था जरी केली असली तरी मात्र याबाबत महानगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत त्यांना विचारणा केली असता त्यांनी मात्र बोलण्यास नकार दिलेला आहे। विशेष म्हणजे महानगरपालिका उपाययोजना करते, परंतु उपाययोजना केल्यानंतर देखील अशा प्रकारचा मृत्यू होतो, यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। गेल्या काही दिवसात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढतीये। त्यामुळे सरकार अलर्ट मोडवर आलंय। तर मुंबई महापालिकेनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। कोरोनाची लक्षणं दिसल्यास सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा, इतरांपासून अंतर बाळगा, साबण आणि पाण्यानं वारंवार हात धुवा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका। सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि इतर देशांमध्ये रुग्णसंख्या वाढतीये। मात्र राज्य सरकार कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय। मात्र कोरोनाची लाट आली तरी त्यातून वाचण्यासाठी प्रत्येक नागरिकानं खबरदारी घेण्याची गरज आहे। अन्यथा ठाण्यातील कोरोना बळींचं लोण राज्यात पसरायला वेळ लागणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि आता पुण्यातील हगवणे प्रकरणासंदर्भातली एक मोठी अपडेट आहे। कारण फरार आरोपी त्यांचाच मित्र असलेला निलेश चव्हाण याच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। वैष्णवीच्या बाळाचा छळ केल्याप्रकरणी या निलेश चव्हाणवर आणखी एक गुन्हा आता दाखल करण्यात आलेला आहे। आपण बघतोय वैष्णवीच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणेच्या पतीचा जवळचा मित्र आहे आणि वैष्णवीच्या आत्महत्येनंतर त्यानं वैष्णवीच्या बाळाला लपवून सुद्धा ठेवलेलं होतं। वैष्णवीच्या बाळाच्या अंगावरती इंजेक्शनचे काही नमुने मिळालेले आहेत, काही खुणा सापडलेल्या आहेत आणि त्यामुळे बाळाचा छळ केल्याप्रकरणी या निलेश चव्हाणवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय। तर हगवणे कुटुंबावरही कारवाईचा फास आवायलाय। बघा, वैष्णवी मृत्यू प्रकरणातील हगवणे पिता पुत्रानं वापरलेली बलेनो कार बावधन पोलिसांनी आता जप्त केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बातमी मोठी आहे। 17 मे रोजी गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर फरार असताना आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यानं बलेनो कारमधून प्रवास केलाय। याआधी पुणे पोलिसांनी थार कार ही जप्त केलेली होती। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज, कारण गावातल्या श्रमदानात भाग घेतला नाही त्यामुळे एका कुटुंबाला बेदम मारहाण झाली आहे। बीडच्या वंजारवाडी या गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। गावात श्रमदानातून झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय आणि या उपक्रमात सहभागी न झाल्यानं रागाच्या भरात सरपंच वैजनाथ तांदळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी वृद्ध महिलेसह तिच्या कुटुंबातील व्यक्तींना बेदम मारहाण केली आहे। या जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार होत आहे। दरम्यान पीडित कुटुंबाच्या घराच्या काचा फोडत त्यानं वाहन देखील फोडल्याचा आरोप आहे। या प्रकरणी आरोपींवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। वैजनाथ भगवान तांदळे, ईशाल भगवान तांदळे, बाबूशा आसुरबा तांदळे यांनी मारहाण केली रात्री
काल रात्री हा बरं संध्याकाळच्या 7 वाजताच्या पुढं 7च्या पुढे घरी येऊन दारात. हा घरी येऊन केली का? घरी येऊन आम्हाला कळालं की गावामध्ये अशी काहीतरी झाडं लावायची होती आणि आम्हाला त्याची काही कल्पना नव्हती. मग आम्ही आल्याच्या नंतर गावातले 150 लोक आमच्या आले आणि काय म्हणले की तुम्ही नारळ झाडं लावायला नव्हते, त्यामुळे तुम्हाला 1000 रुपये दंड आहे. नाही लगेच ते आम्हाला मला म्हणले नाही तुम्हाला जास्त झालंय, माजलात तुम्ही. तो आमच्या सगळा मोह पडला. आमच्या बंधू आणि माझ्या बंधूला उचलून आपटलं खाली 2दा. ते खाली बेशुद्ध पडले. मी तसंच साईडला पळून गेलो. आणि यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात. सुरुवातीला मान्सून संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स. अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण घाटपात्यावरती आता जोरदार पाऊस सुरू झाला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे आजही रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय. राज्याला पावसाचा इशारा देण्यात आला. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना देखील अलर्ट जारी झालाय. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज पहाटेपासून पालघरमध्ये पावसाची दमदार हजेरी लागली आहे. पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस झालेला आहे आणि आज पालघरमध्ये येलो अलर्ट दिसतोय. काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसानं पहाटेपासून विश्रांती घेतली. आज दिवसभर देखील पावसाची रिपरिप सुरू राहणार आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असेल. पावसाचा जोर दुपारनंतर वाढला तर ठाण्यातील पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईमध्ये देखील सकाळपासून आता पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. वाशी, सानपाडा, बेलापूर, खारघर या भागामध्ये काल रात्रभर रिमझिम पाऊस होता. आज सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय. नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनही सज्ज झालंय. पुणे शहरात काही भागात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. उपनगरामध्ये आणि मध्यवर्ती भागात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. काल रात्री काही वेळ पावसाच्या मोठ्या सरी कोसळल्या तर आज सकाळपासून अनेक भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दौंड तालुक्यातील पाटस या ठिकाणी आता मागील 4 दिवसांपासून पावसाची चांगलीच बॅटिंग दिसते आहे. पाटस गावातील तळ्याचा सांडा फुटून पाणी पूर्ण गावामध्ये भरलंय. या पाण्यामुळे अनेक गाड्या पाण्याखाली गेलेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांपासून कधी मोठ्या तर कधी मध्यम स्वरूपात पावसाच्या सरी बरसत आहे. पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. आजही सोलापुरात सकाळपासून ढगाळ वातावरण दिसतंय. बुलढाणा जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला आहे. 30 मे पर्यंत पावसाचा अंदाज आहे. सर्व दूर आपण जर बघितलं तर पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या कामाला अडथळा आलेला आहे. खरीप हंगाम सुरू होण्याच्या पूर्वी पावसानं संततधार अशीच ठेवली तर शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. मान्सूनची घोडदौड वायुवेगानं सुरू आहे. केरळमध्ये दाखल झालेला मान्सून 8 दिवस अगोदर महाराष्ट्रात सक्रिय होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं आज कोकणासाठी ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. नांदेडमध्ये जोरदार पावसाची हजेरी लागली आहे. रेल्वे स्थानक परिसराला तळ्याचं स्वरूप आलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते. त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे अनेक वयोवृद्ध प्रवाशांना पाण्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागते. यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज. पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी अलिबागला प्राधान्य दिलंय. बघा, त्यामुळे पेण ते अलिबाग मार्गावरती मोठी वाहतूक कोंडीही आपल्याला बघायला मिळते. महत्त्वाचं म्हणजे 1 ते 2 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे पर्यटकांचे मोठे हाल होताना दिसत आहे. तर
पावसाळ्यामुळे आजपासून अलिबागला बोटीने जाता येणं शक्य नाहीये, कारण गेटवे ऑफ इंडियावरून मांडवाकडे जाणाऱ्या बोटी पावसाळ्यामध्ये बंद आहे। त्यामुळे गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं अलिबागला जाताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। तर आपण एकंदरीत जर बघितलं तर आता जेट्टी जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि जेट्टी बंद करण्यात आली असल्यानं नागरिक रस्त्याच्या मार्गानेच अलिबागला जाणं पसंत करताय। मात्र आता पाऊस सध्या सुरू झालेला आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील निर्माण झालेली आहे। तामिनी घाटामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड असलेला टँकर उलटलेला आहे। बघा, आपण मोठी बातमी बघतोय। ऍसिड होतं माणगाव पुणे रस्त्यावर रायगड हद्दीमध्ये डोंगरवाडी येथे तामिनी घाटात टँकरला अपघात झालाय। रस्त्याची साईड पट्टी खचल्यानं टँकर रस्त्या शेजारी पलटी झालाय। सुदैवानं या अपघातामध्ये कुणाला दुखापत झालेली नाहीये। वाहतूक सध्या सुरळीत सुरू असल्याचं बघायला मिळतंय। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर तामिनी घाटामध्ये हा टँकर जो आहे तो उलटला असल्याचं बघायला मिळतंय। हायड्रोक्लोरिक ऍसिड असलेला हा टँकर आता उलटलेला आहे। ऍसिड असलेला टँकर उलटला असल्यानं आजूबाजूचे नागरिक सुद्धा घाबरले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मात्र आपण एकंदरीत जर बघितलं तर हा टँकर उलटल्यानंतर खबरदारी सुद्धा घेतली जात असल्याचं आपण पाहू शकतोय। सध्या एकंदरीत पावसाचा कालावधी आहे, पाऊस सुरू आहे, असं असताना रायगडच्या तामिनी घाटामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे।